हरिओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 228 ओळख. भगवान बुद्धांना साक्षात्कार होण्याआधीची ही गोष्ट आहे. त्यांचे मूळ नाव सिद्धार्थ असे होते. सिद्धार्थ राजपुत्र होता. सर्व प्रकारच्या वैभवात लोळत होता. त्याच्या पित्याने तर त्याची अशी व्यवस्था केली होती की सिद्धार्थाच्या दृष्टीला वैभवाखेरीज अन्य काहीही पडू नये. परंतु पुढे काही घटना घडून सिद्धार्थाला जेव्हा या भौतिक जीवनाचा फोलपणा जाणवला तेव्हा त्याने त्या राजवैभवाचा, ऐश्वर्याचा, पुढे मिळणाऱ्या राजपदाचाही त्याग केला आणि तो सत्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी तपश्चर्येसाठी राजवाड्यातून बाहेर पडला. सिद्धार्थ घोर तपाचरण करू लागला. सिद्धार्थ भिक्षा मागून त्यामधून अगदी अत्यावश्यक तेवढेच अन्न ग्रहण करत असे. छाटी परिधान करत असे. धर्मशाळेत राहत असे. त्यामुळे त्याचे ते राजवैभवी शरीर पार सुकून गेले. सिद्धार्थ हस्तीपंजर झाला. पोट खपाटीला गेले. त्याचे हे वैराग्य पाहून 5 जणांनी त्याची महात्यागी म्हणून ओळख पटली. त्या 5 जणांनी त्याचे शिष्यत्व पत्करले. पुढे सिद्धार्थाच्या असे लक्षात आले की हे असे अन्न वर्ज्य करून, निराकरण शरीराला क्लेश करून काहीही फरक पडणार नाही. याचा आणि साक्षात्काराचा, परमज्ञानाचा काहीही संबंध नाही. शरीराला क्लेश देऊन एक दिवस जर हे शरीर गतप्राण झाले तर या साधनेचा, तपश्चर्येचा काहीही उपयोग नाही. तेव्हा तपश्चर्येसाठी देह जगविणे आवश्यक आहे. त्यासाठी अन्न खाणे जरुरीचे आहे. मग सिद्धार्थ भिक्षा मागून जे अन्न मिळेल ते पोटभर खाऊ लागला. त्याच्या 5 शिष्यांनी पाहिले की ह्याचे वैराग्य डगमगले आहे. आता त्यांना सिद्धार्थची बैरागी म्हणून ओळख राहिली नाही. त्याची भ्रष्ट म्हणून त्यांना ओळख झाली. ते त्याला सोडून निघून गेले. त्यानंतरच्या वर्षी सिद्धार्थ परमज्ञानाला उपलब्ध झाला. बोधगयामध्ये बोधिवृक्षाखाली सिद्धार्थाला साक्षात्कार झाला आणि ते दिव्य ज्ञान प्राप्त झाले. सिद्धार्थ आता भगवान बुद्ध झाले. भगवान बुद्धांना आपल्या त्या प्रथम 5 शिष्यांची आठवण झाली. आपल्याला परमज्ञान उपलब्ध झाले आहे हे आपल्या प्रथम शिष्यांना सांगावे असे त्यांना वाटले. त्यांना असे समजले की ते 5 जण काशीला सारनाथात वास्तव्याला आहेत. भगवान बुद्ध चालत चालत काशीला आले आणि सारनाथाकडे येऊ लागले. सायंकाळची वेळ होती. ते 5 जण वृक्षाखाली भजन करत बसले होते. त्यांनी दूरवरून पाहिले की सिद्धार्थ त्यांच्याकडे येत आहे. त्यांनी आपापसात ठरवले की या भ्रष्ट माणसाला अजिबात ओळख द्यायची नाही. भगवान बुद्ध जसजसे त्यांच्याजवळ येऊ लागले तसे ते एक एक जण आपल्या जागेवरून उठले आणि भगवान बुद्धांच्या पायाशी लोळण घेऊन त्यांच्या पायाशी तेथेच बसून राहिले. ही ओळख आत्म्याची होती. कथामृत 229 सत्तेपुढील शहाणपण. सत्ताधीशांपुढे वेळप्रसंगी सपशेल लोटांगण घालावे लागते. सत्ताधीश कितीही चुकीने वागत असला तरी तसे बोलण्याची प्रज्ञा होत नाही. एखादा परखड रामशास्त्री प्रभूने विरळा असतो. तो पाण्याचा कितीही लोंढा अंगावर धावून आला तरी ठाम उभा राहतो. मोडतो परंतु वाकत नाही. बाकी सर्व लव्हाळ्यासारखे वाकून आपला बचाव करतात. एका राजाचा एक पोपट अत्यंत लाडका होता. त्याला काही कमी जास्त झालेले राजाला खपत नसे. त्याच्याबद्दल काही वाईट बोललेले राजाला सहन होत नसे. हा पोपट मोठा संत असून तो स्तोत्रे म्हणतो असे राजाचे मत होते. त्यामुळे सर्व दरबारकरीही तसेच म्हणत असत. एक दिवस त्या पोपटाचे आयुष्य संपले आणि तो मृत झाला.
आता राजाला हे सांगायचे कसे हा मोठा पेच निर्माण झाला. कारण असे काही अभद्र ऐकून राजा कदाचित आपले डोके उडवायलासुद्धा मागे पुढे पाहणार नाही अशी भीती सर्वांनाच वाटत होती. परंतु ही जोखीम प्रधानाने स्वीकारली. तो राजाकडे जाऊन राजाला म्हणाला, महाराज, आपला पोपट आज खूपच छान ध्यानस्थ बसला आहे. गेले 4 तास झाले तो महासंत शिरोमणी ध्यानातून व्युत्थानात यायला तयार नाही. आम्हा सर्वांना त्याच्या अन्नपाण्याची फारच चिंता वाटत आहे. तेव्हा आता महाराजांनीच पोपटरावांना अन्न घेण्याची विनंती करावी. राजा धावतच पोपटाच्या पिंजऱ्यापाशी आला. त्याने पाहिले आणि तोच दुःखाने व्याकुळ होऊन म्हणाला, पोपट आपल्याला सोडून वैकुंठाला गेला. त्वरित तमाम उपस्थितांनी डोळ्यातून अश्रू काढले. एकदा राजपुत्र बाळराजे एका तट्टावर बसूनच भर दरबारात प्रवेश करते झाले. ते पाहून सर्व दरबारी उपहासाने खो खो हसू लागले. कारण राजपुत्र बाळराजे तट्टावर उलटे बसले होते. दरबारी मंडळी युवराज बाळराजांना उपहासाने हसत आहेत हे पाहून राजाचा चेहरा कसानुसाच झाला. त्यावर क्रोधाची किंचित झालरही उमटू लागली. राजाचा चेहरा पाहून प्रधानाला आता या दरबारींना कसे सांभाळून घ्यायचे असा प्रश्न पडला. प्रधानजी चटकन पुढे आला. त्याने दरबारातील मंडळींना इशारा करून गप्प केले आणि तो राजाला म्हणाला, महाराज, तट्टू लहान आहे. युवराज बाळराजे पहा कसे छान बसले आहेत. परंतु तट्टू त्याच्यापुढे उलटे येऊन उभे राहिले. पहा ना, युवराज बाळराजांच्या मुखाकडे त्याने शेपटी केली आहे आणि युवराज बाळराजांच्या पाठीकडे त्याने त्याचे तोंड केले आहे. पागेमध्ये आत्ता फरमान पाठवतो की ह्या तट्टाला चांगले शिकवून तयार करा. ते लहान आहे. तेव्हा महाराजांनी एक वेळ तट्टाला माफ करावे. हरि ओम.